आपण पाहतोय महत्वाचा सामना आहे की आपल्या संघाला जास्तीच्या धावा इथे न करण्यात देऊ. एक संघ प्रयत्न करतोय की जास्ती धावा मी बनवू शकेन. हर्ष आहे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मधील अजून हॅलो हॅलो यावेळेला मिस्टाईमा स्ट्रोक आहे समोरच्या दिशेने. प्रणिल मोरे व्हॉट अ कॅच. चांगला झेल त्याने देखील टिपलाय. आणि प्रणिल मोरे म्हटल्यानंतर अजून एक प्रोफेशनल खेळाडू नक्कीच ज्या पद्धतीने त्यांनी आजवरचं क्रिकेट खेळलंय. मग सँडी एसपी सारखी संघ असेल त्यामध्ये देखील कित्येक वर्ष त्याचा खेळ आपण पाहिलाय. आणि ऑफ कटरसाठी ओळखला जाणारा हा देखील खेळाडू लेदर बॉल क्रिकेट देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. डिसेबल्ड क्रिकेट लीग याच्यामध्ये देखील आपण प्रणिलला पाहिलं आणि भारताचं प्रतिनिधित्व देखील त्या संघासाठी केलेलं आहे त्यांनी. तोच प्रणिल मोरे आपण मैदानाच्या आत पाहतोय. एक सहज आणि सोपा झेल त्यांनी आता कन्वर्ट केलाय. नवीन फलंदाज पाहतोय आपण मैदानाच्या आत येतोय. तरुण आलाय नवीन फलंदाज तरुणला आपण पाहतोय. धावा आता कराव्या लागतील. पहिला सामना आहे आणि नॉकआउट पद्धतीची ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये जास्त तुम्हाला संधी नसणार आहेत. पण पहिलीच जेव्हा तुम्हाला संधी भेटते त्यामध्ये जास्तीच्या धावा तुम्हाला आता कराव्या लागतील. तुमची देखील नोंद केली जाईल. मोठमोठ्या संघांमध्ये तुम्हाला देखील समाविष्ट केलं जाईल. पण त्याकरिता तुम्हाला खेळ तसा पद्धतीचा करावा लागेल. यावेळेला अजून एक तेज सर्रार हा चेंडू. हर्ष थोडासा निराश होताना आपण पाहतोय. यष्टी रक्षकांच्या मार्फत पुन्हा एकदा ती चूक होते आणि स्ट्राईक देखील रोटेट केली जाते. आपण जर पाहिलं मैदान थोडंसं अस्खळीत आपण पाहतोय. ज्या ठिकाणी थोडेसे अडथळा आहेत मैदानाच्या आत. पण मुंबईकरांसाठी हे मैदान काही नवीन नाहीये. कित्येक वर्षाचा खेळ मुंबईकरांनी अशा मैदानात खेळलाय. बॅकग्राऊंड आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये बरेच बॅकग्राऊंड आहेत आणि त्यामध्ये देखील खेळ तुम्हाला तुमचा उत्तम दर्जाचा दाखवावा लागतो. आणि त्यामधील अजून एक हे मैदान ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ही महत्वाची स्पर्धा देखील खेळवली जाते. आपल्या जुहू खार या विभागातील हे सर्व 8 संघ आपण पाहतोय. हर्षने आतापर्यंत ती चांगलीच गोलंदाजी केली आहे. संधी त्याने दिलेली नाहीये. यावेळेला बॅटची इनर एज लागत असताना बॉल यशवंत पुन्हा एकदा मागे सरसावलाय. विकेट किपर आहेत तिथे. टीम सी साइड आपण अगदी कॅमेऱ्याच्या समोरच बसलेले आहात. त्या ठिकाणी जिथे कॅमेरामॅन आहेत तिथून थोडेसे प्लीज मोकळे व्हायचंय. गौरव आहेत का तिथे? गौरव प्लीज त्यांना थोडंसं साईडला घ्या. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आत सुरू आहे. ज्या ठिकाणी चांगली गोलंदाजी हर्ष होते. पण आता फलंदाजांना देखील गेअर एक्सेलरेट करावे लागतील. यावेळेला हा शॉर्ट बॉल आहे. बॉल आकाशात. पुन्हा एकदा फिल्डर बॉलच्या खाली येत आहेत आणि एक सहज सोपा झेल आता धरतीला यावेळेला दान झालेला आपण पाहतोय. हुसेन याच्या मार्फत ही चूक झाली आहे. हुसेन देखील एक चांगला फलंदाज आहे आणि त्याची देखील ओळख राहिली एक चांगला फलंदाज म्हणून. शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. अजून एक विकेट येण्याची दाट शक्यता होती पण तसं काही आता घडलेलं नाहीये. त्यावेळेला शॉर्ट बॉलचा प्रहार पण अगदी अतिरिक्त उसळी आपण पाहतोय. शॉर्ट बॉलचा वापर तर नक्कीच केला होता पण व्हाईट बॉलचा इशारा आल्यानंतर 1 फॉर दी ओव्हरचा कॉल देखील आता दिला गेलाय. म्हणजेच काय तर अतिरिक्त उसळी अतिरिक्त बाउन्स आणि त्याचमुळे 1 फॉर दी ओव्हरची तंबी आता हर्षला दिली गेली आहे. उमेश 11 साठी कित्येक वर्षाचा खेळ हर्षा देखील आपण पाहिलाय. लेदर बॉल क्रिकेट देखील अगदी चांगल्या पद्धतीचं हर्षने खेळलाय आजवर. यावेळेला समोरच्या दिशेने अगदी इन टू द स्लॉट आणि आउट ऑफ द प्लॉट हा बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. 6 धावा षटकार. आसिफ साठी ते पहिलं पारितोषिकाची आता नोंद केली जाईल. मजार याच्या मार्फत 101 रुपयांचा पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी आसिफच्या लगावला गेलाय आणि तोच रिप्ले देखील आपण पाहू शकतो. कशा पद्धतीनं अगदी स्ट्रेट बॅटचा वापर केला आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय मैदानाच्या बाहेर षटकाराकरिता. चला पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि स्कोर आता जाऊन पोहोचतोय 11 धावांवर.
दुसऱ्या षटकाची धुरा सांभाळत असताना सिद्धार्थ उंचापुरा असा हा गोलंदाज आपण पाहतोय. गरुड JPS संघाने नक्कीच चांगला खेळ दाखवत असताना स्वतःची जागा आता मेगा फायनल पर्यंत जाऊन प्रस्थापित केली आहे. आणि आसिफ करिता ते 101 तर नक्कीच आता त्याला भेटणार आहेत, कारण प्रत्येक षटकाराकरिता 101चं पारितोषिक आसिफसाठी आहे. पाहावं लागेल आता किती षटकार अजून तो खेचतोय या मॅच मध्ये. चांगला चेंडू यावेळेला पुन्हा एकदा अगदी खोलवर पद्धतीचा इंटू द ब्लॉक होल. एकच धाव मिळेल. पुन्हा एकदा बॉल यशांच्या मागे जाऊन विसावतोय. चांगल्या बॉलचा सन्मान आणि वाईट चेंडूंचा प्रहार तुम्हाला करावाच लागेल, कारण अगदी चांगली मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आत. दोन्हीही संघ अगदी तुल्यबळ आहेत. आमने सामने आपण त्यांना खेळताना पाहतोय. थोडंसं रनअप मध्ये अडथळा. वळत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. यावेळेला शॉर्ट बॉल होता, फोर्स करायला लावलं फटका खेळण्याकरिता. बॉल नो मॅन्स लँड मध्ये जाऊन विसावतोय. एक धाव तर नक्कीच मिळते, पण एकाच रूपांतर पुन्हा एकदा दुहेरीमध्ये होताना आपण पाहतोय. जातील थोड्यासा चकवा देण्याचा प्रयत्न या ठिकाणाहून करतात ते म्हणजे दोन्ही फलंदाज, पण क्षेत्ररक्षक देखील तितकेच तयारीत आपण पाहतोय मैदानाच्या आत. आणि आसिफच्या बॅट मधनं हा दुसरा उत्तुंग षटकार येताना आपण पाहतोय. रिप्ले देखील आपण पाहू शकता. वन लव फोटोग्राफी यांच्या मार्फत हे थेट प्रक्षेपण आणि त्यामधील टिपलेले हे क्षण आपण पाहतोय. अगदी बॅटच्या मधोमध हा बॉल आढळला आणि त्यानंतर मैदानाच्या बाहेर देखील पाठवलाय आसिफनं. पुन्हा एकदा 101 रुपयांचं पारितोषिक त्याच्या नावावर आता सज्ज झालेलं आहे. यावेळेला देखील आखूड पद्धतीचा चेंडू होता, त्यावर पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण तसं काही झालेलं नाहीये. पण या 2 धावा नक्कीच मिळतात आणि या 2 धावांनिशी देखील धावसंख्या पुढे सरसावते आहे. धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचते ती म्हणजे धावसंख्या 2 षटकांखेरीज 24 धावा आपण पाहतोय. अजूनही या 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. चांगली सुरुवात म्हणता येईल, पण इथूनही अजून 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 18 मध्ये किती धावा आता करतील हे देखील एक पाहण्याची गोष्ट राहील. चला, नवीन गोलंदाज लवकर इन्व्हाइट करा. टीम मीटिंग साठी एकत्रितपणे येऊ नका हीच विनंती असेल. 24 धावा झालेल्या आहेत धाव फलकावर. चला प्लीज जास्तीचा वेळ घेऊ नका विनंती असेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा. चावरी गल्ली आणि गुलाबनगर दोन्हीही कर्णधार आमच्यापर्यंत संपर्क साधा. चावरी गल्ली आणि गुलाबनगर दोन्हीही कर्णधार आमच्यापर्यंत लगेचच संपर्क साधायचा आहे. तर वळतोय आपण पुन्हा एकदा मॅच कडे, ज्या ठिकाणी आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24 झालेली आहे आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय प्रणिल मोरे. खार जिमखानासाठी देखील कित्येक वर्ष खेळलेलं ते क्रिकेट, अगदी तो अनुभव तो देखील त्याच्या पाठीशी आहे.
आणि आता तोच गोलंदाजी मार्कवर सुद्धा आलाय. अगदी स्वतःच्या सोबत जी कमतरता आहे त्याला बाजूला सारत असताना क्रिकेटचा खेळ अगदी उत्तम दर्जाचा त्याने दाखवला. तोच हा प्रणिल मोरे आपण पाहतोय. जसं मी उल्लेख केला याआधी सुद्धा सँडी एसपी जी सर्वाधिक मोठी टीम म्हणून ज्याची ओळख होती, ख्याती होती, त्या संघाचा देखील भाग राहिला. पहिलाच बॉल, पुन्हा एकदा यष्टीरक्षक थोडेसे बीट होत आहेत आणि त्याचमुळे एक धाव आता पूर्ण झाली आहे आणि एकाच रूपांतर पाहता पाहता 2 धावांमध्ये ज्या ठिकाणी एकही धाव यायला नको हवी होती तिथे आता या 2 धावा आलेल्या आहेत. पार्टी केला ना बॉल बॅट्समॅनला दिसत नाही, मग ते लोक एक बॉल देतात त्या लोकांना. गलती के ग्रुप में डाल धावसंख्या 26 झालेली आपण पाहतोय. 26. प्रणिल मोरेला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. एक फलंदाज आतापर्यंत बाद झालाय. त्यावेळेला अजून एक चांगला बॉल, राऊंड द विकेटचा मारा आपण पाहतोय. प्रणिलचा अँगल बनवत असताना गोलंदाजी करताना आपण त्याला पाहतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय आता. पुन्हा एकदा चांगला चेंडू, यावेळेला ऑफ कटर. रनआउटची संधी आहे. अपील तर झाली आहे पण फलंदाज सेफ आहे की काय, आणि दुसऱ्या धावेसाठी इंटरेस्टेड होता यावेळेला फलंदाज तरुण, पण आसिफने नाही सांगितलंय त्याला. फलंदाज सेफ आहे. एक धाव मिळते आता. पुन्हा एकदा एकटी सिंगल ऍड होते. प्रणिल चांगलीच गोलंदाजी करू लागला या षटकात. अगदी ऑफ कटर सातत्यपूर्ण तो देखील डिलिव्हर करतोय. टप्पा पडल्यानंतर बॉल अगदी आतल्या दिशेने वळतोय राईट हँडेड फलंदाजाकरिता. पुन्हा एकदा चांगला बॉल, काय बाउन्स प्राप्त केला या वेळेला. टप्पा पडल्यानंतर अगदी बॉलचा वेग जर आपण पाहिला तर द्विगतीत होताना आपण पाहतोय. यशांच्या मागे हर्ष अडसूळ. नुकतीच स्वतःच्या पितांमार्फत जी स्मरणार्थ स्पर्धा आपण पाहिली ती देखील अगदी मोठ्या लेवलची स्पर्धा हर्षच्या मार्फत आयोजित करण्यात आली. याच विभागातील अजून एक मोठी स्पर्धा आपण पाहिली. पुन्हा एकदा चांगला चेंडू, मी सातत्यपूर्ण तेच म्हणतोय. राऊंड द विकेट येत असताना एक अँगल क्रिकेट करतोय आणि तो अँगल क्रिकेट केल्यामुळे अगदी फलंदाजाला बीट व्हावं लागतंय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आत. आसिफ वर्सेस प्रणिल, एक चांगलं कॉन्टेस्ट, एक चांगलं द्वंद्व आपण पाहतोय मैदानात. पुन्हा एकदा थोडीशी जागा बनवत हा फटका खेळायचा होता पण डाऊन द लेग स्टंपच्या बऱ्याच बाहेर हा बॉल. व्हाईट बॉलचा येतोय इशारा. आपण जर पाहिलं तर प्रणिल सातत्यपूर्ण चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आत. ऑफ कटरचा मारा आपण पाहतोय त्याच्या मार्फत. ज्या पद्धतीने तो फिंगर रोल करतोय फलंदाज थोडेसे बीट होताना आपण पाहतोय. चला, चावरी गली आणि गुलाबनगर कर्णधार आले असतील तर प्लीज रिपोर्ट करायचंय लगेच. पुन्हा एकदा बॉल थोडासा खाली राहिलाय आणि थोडीशी चूक होते यशांच्या मागे. पुन्हा एकदा ही एक धाव मिळते आता आणि प्रणिल याचं एक यशस्वी षटक आपण जर म्हटलं तर पूर्णत्वास येतोय. धावा जास्त तर खर्च केलेला नाहीये त्याने. षटकाची झाली समाप्ती आणि स्कोर आपण पाहतोय एकंदरीत स्कोर जाऊन पोहोचलाय 29 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. बोलेगा ना माइक में सबको कि फ्री में ड्राई फ्रूट बट रहे केक के इधर पहले सब आएंगे. गरुड़ जेब के दिन को बोला मिठाई खिला रहा मिठाई.
मैदानाच्या आत गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय त्याला. भानुदास पाटील यांचे चिरंजीव विशालला आपण पाहतोय. ज्या पद्धतीने वडिलांनी देखील क्रिकेट खेळलंय, आता विशालकडे देखील ती संधी आहे या मॅच मध्ये. धावसंख्या आपण जर पाहिली तर 29 धावा झालेल्या आहेत. पहिलाच बॉल यावेळेला पूल केलाय. किती लांब चाललाय हा चेंडू हे देखील पाहावं लागेल. आणि खेळाडू आहेत तिथे आणि म्हणूनच ही धावांची धावा आपण पाहतोय मैदानाच्या आत. 31 धावा नक्कीच या 2 धावांनी ऍड होतील आता. आणि लगेच बॉल कव्हर करण्याकरिता त्या ठिकाणी प्रणील येऊन पोहोचलाय. धावसंख्या 31 आपण पाहतोय. 31. विशाल गोलंदाजी मार्कवर सामना करतोय तो म्हणजे आसिफ. यावेळेला गतीमधलं परिवर्तन आपण पाहिलं, अगदी रोखून ठेवलं यावेळेला आसिफला. गतीमध्ये परिवर्तन आणि त्यासोबतच एक व्हेरिएशन हाताळलं आणि त्याचमुळे संधी नव्हती फलंदाजाकडे. आधीचा बॅट फिरवून बसले आणि त्यानंतर बॉल आला. अगदी या बॉलबद्दल आपण जर पाहिलं तर फिंगर रोल केले होते, त्याचमुळे हा डॉट बॉल येतोय. धावसंख्या 31. यावेळेला अतिरिक्त उसळी आपण पाहतोय, पण आता पंचांनी सांगितलंय येस इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त उसळी आणि 1 फॉर दी ओव्हरची ताकीद सुद्धा दिली गेली आहे गोलंदाजाला. म्हणजेच काय तर एक बाउन्सर आपण या षटकातील आता हाताळलेला आहे. यावेळेला फटका चांगला आहे, अगदी पुल केलाय. किती लांब जाईल हा चेंडू हे देखील पाहावं लागेल. 2 धावा आता पूर्ण झाल्या आहेत. तिसऱ्याचा प्रयत्न आता होईल का? आणि नक्कीच तो प्रयत्न सुद्धा झालेला आहे. या 3 धावा, चौथ्याचा सुद्धा प्रयत्न होतोय. आणि या पाहता पाहता या 4 धावा सुद्धा आता पूर्ण केल्या जात आहेत. म्हणजेच काय तर हा चौका बारा 12,000 सबस्क्रायबर देखील पूर्ण झालेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या स्पर्धेतील आपले ऑफिशियल ब्रॉडकास्टर ज्यांच्या मार्फत आपण ही स्पर्धा थेट प्रक्षेपण पाहतोय. मनीष याचं देखील अभिनंदन. ज्या पद्धतीने 12,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. 1 लाखाचा टप्पा सुद्धा लवकरच पार व्हावा अशी आमची देखील अपेक्षा आहे. पुन्हा एकदा फुलचा फटका, त्या घरावर जाऊन तो आदळलेला स्ट्रोक आपण पाहतोय. आणि एका धावेनंतर दुसऱ्यासाठी सुद्धा निघाले आहेत. फेकी आपण जर पाहिली तर थोडीशी लांब होती, पण आता यष्टीरक्षक चूक करत नाहीये. आणि अशा पद्धतीने महत्वाचा फलंदाज आसिफ होतोय बाद. येस डीजे. मैदानाच्या आत
36 धावा आपण पाहतोय धाव फलकावर 37 धावा झाले 37. यावेळेला आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर केलाय हुसेन, बॉलच्या खाली येतोय पण आता घडलंय काय, बॉल अगदी नो मॅन्स लँड मध्ये जाऊन पडलाय आणि त्यासोबतच या 2 धावा आता पूर्ण केल्या जातील. धावसंख्या 39 39 आणि शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील. फलंदाज आपण जो पाहतोय अगदी गोव्याहून थेट या ठिकाणी ते खेळण्याकरिता आलेत आणि अगदी आकाशातच पहिला बॉल देखील मारलाय. धावसंख्या 39. यावेळेला चांगला चेंडू हाताळला, षटकाची समाप्ती आणि 4 षटकांअखेरीस धावसंख्या 39. एक गडी बाद. एस डी जे असताना गोलंदाजी करण्याचा पण व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक धाव ऍड होईल. यावेळेला देखील चांगला चेंडू, स्ट्राईक घेण्याकरिता समीर स्वतःकडे आता धावतायत आणि येस विकेट आता सॅक्रिफाईस व्हावी लागेल. अजून एक फलंदाज बाद. फोर्स करण्यात आलंय, चौकार येतोय. यावेळेला चांगला कमबॅक आपण पाहतोय. डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे या बीजेपी तेलुगू सेल आयोजित इंडिपेंडन्स कप या स्पर्धेत. पुन्हा एकदा चांगला स्लोवर वन आपण पाहिला. शेवटच्या क्षणी बॅटचा फेज ओपन केला. स्वतःकडे स्ट्राईक आता ठेवेल का समीर हे देखील पाहावं लागेल. हर्षी चांगलं यावेळेला बुद्धीचा वापर करत असताना थेट नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने हा थ्रो केला, जेणेकरून स्ट्राईक स्वतःकडे घेता आलेली नाहीये समीरला. 45 धावा धावफलकावर. शेवटचे अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत.
शेवटचे 2 बॉल शिल्लक, धाव संख्या 45. यावेळेला वेग वाढवण्याच्या नादात नक्कीच लाईन अँड लेंथ मिस केलाय. आता प्रणीलने 1 धाव मिळते, धाव संख्या 46. चला गुलाबनगर आणि या चावरी गल्ली लास्ट कॉल दोन्ही कर्णधारांसाठी टॉस करिता. अगदी खोलवर पद्धतीचा हा चेंडू आहे आणि आता नक्की विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल आणि येस आता विकेट सॅक्रिफाईस देखील होत्या. शेवटचा 1 बॉल अजूनही शिल्लक आहे. चला नवीन फलंदाज लवकर येऊ द्यात. करीता या लगेच. मंगेश या प्लीज लगेच आपण टॉस करून घेऊयात. चावडी गल्ली कर्णधार या. चला आलेत, कॅप्टन आलेले आहेत. नदेशजी यांच्या शुभ हस्ते पुन्हा एकदा आपण टॉस पाहणार आहोत. या स्पर्धेचे मुख्य आयोजन करते आणि बीजेपी तेलुगू सेल यांच्या मार्फत त्यांनी चांगलं काम पाहिलेलं आहे. त्यांच्या मार्फत टॉस आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतील अंतिम सामना असेल यानंतरचा. चला आलेले आहेत दोन्ही कर्णधार सुद्धा. कॅमेऱ्याच्या समोर यायचं आपल्याला. उधर किधर चले गए अपना उधर अकेले वो जो के लिए हां तो उसमें क्या हुआ वो अभी अपना प्रोफेशनल है वो साल में एक बार निकलता दादा अरे एक फोटो दे ना काच 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 डायरेक्ट चला आघाडीचे फलंदाज सुद्धा पोहोचलेले आहेत मैदानाच्या आत. हर्ष आणि समीर असे दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. चला बॅटर आलेत मैदानाच्या आत. फिल्डिंग लावून घ्या लगेच. अंपायर जे आहेत त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील सूत्र आपल्या हाती घ्या आणि लगेच काही करायला लावा खेळाडूंना.
चला फिल्डिंग लावून घ्या लगेच, बॅटर आले आहेत मैदानाच्या आत. उसको बोल देना कनेक्शन कर लेगा तो अच्छा. फोर्टी 47 धावा करायचे आहेत, म्हणजेच काय तर 30 चेंडू आणि 47 धावा असं लक्ष्य आहे पुढील पेरीमध्ये जाण्याकरिता. दोन्ही संघ देखील सज्ज आहेत, प्रयत्न त्यांचा देखील सुरू आहे की कुठला संघ या मॅच मध्ये अगदी दर्जेदार असं आपलं कार्य दाखवेल, पण त्याकरिता तुम्हाला सर्वोत्तम खेळ तुमचा दाखवावा लागेल. 30 मध्ये 47 करायचे आहेत आणि त्या रोखाव्या देखील लागतील आणि त्या बनवाव्या देखील लागतील. इथून एकच संघ पुढे सरसावणार आहे. जाने का है इधर पीछे जाने का है भारत नगर जाने का है. भारत घर कौन है अपने? मनीष पाटील म्हणजेच वन लव्ह फोटोग्राफी यांच्या मार्फत 3 चेंडूंमध्ये 3 षटकार जर खेचले तर 1001 पारितोषिक देण्यात येईल. पहली गेंद पर इस बार हेलीकॉप्टर खेलने का प्रयास जरूर किया था, लेकिन उतना प्रॉमिसिंग कनेक्शन नहीं था और उसी की वजह से ये 1 रन अब आया है. 1 रन से स्कोरबोर्ड को होगी शुरुआत. समीर और हर्ष की ये प्रारंभिक जोड़ी आप देख रहे हो मैदान के भीतर ओपनिंग करने के लिए ये दोनों ही प्रारंभिक बल्लेबाज. 47 रनों का लक्ष्य रखा गया है. इस बार बढ़िया गेंद, लेकिन थोड़ी सी यहां पर अतिरिक्त उछाल की वजह से ये 1 रन मिलेगा. अतिरिक्त के द्वारा वाइड बॉल का इशारा आता हुआ अतिरिक्त बाउंस और उसी की वजह से ये 1 रन अब ऐड हो जाएगा टीम के खाते में. हर्ष के लिए बिल्कुल वो एक पारितोषिक अब यहां पर लगाया गया है. 3 गेंदों में 3 बड़े हिट अगर उनके बल्ले से आते हैं तो वन लव फोटोग्राफी यानी कि मनीष की ओर से 1001 रुपए उन्हें दिए जाएंगे. फिर एक बार मैदान के बीच बढ़िया ये गेंद, हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे, खोद कर निकालने का प्रयास जरूर किया था, लेकिन अब खिलाड़ी वहां पर मौजूद है और इसी के साथ समीर का खेल यहां पर होता है समाप्त.
प्राप्त कर ली। अब गेंदबाज ने बड़ा हिट खेलने के मोह में बिल्कुल फंस गए वहां पर शमीर, और उन्हें लौटना पड़ा है अब पवेलियन की ओर। नए बल्लेबाज हुसैन अब आए हैं मैदान के अंदर। हुसैन ने पहली गेंद बिल्कुल हल्के हाथों से खेलकर निकाला। यहां पर कहीं ना कहीं तकलीफ हो सकती थी, बाल बाल बचे हैं अब की बार हर्ष। थ्रो थोड़ा सा दिशाहीन जरूर था और उसी के वजह से ये एक रन अब ऐड हो जाएगी। सैतालीस रन बनाने होंगे आपको। कंपलसरी चेज फॉर्मेट है इस प्रतियोगिता का और उसी के तहत अब वो 47 रन आपको बनाने होंगे। प्रयास यहां पर कर रहे हैं दोनों ही बल्लेबाज और उसी के तरीके से बढ़िया गेंदबाजी भी हो रही है मैदान के बीच। 50-50 स्वरूप का यह मुकाबला मैदान के बीच बीतता हुआ। इस बार बैकफुट पर जाकर पुल करना चाहते थे लेकिन कनेक्शन उतना बेहतरीन हो नहीं पाया है। सिर्फ और सिर्फ रन मिलेगा एक रन से। अब ज्यादा कोई नुकसान होने नहीं वाला इस बार गेंदबाजी करने वाली टीम को। एक ही रन मिला है सिर्फ। चलिए अक्षय की ओर से भी अब हर्ष के लिए और एक अनाउंसमेंट यहां पर हुई है प्राइस की। अगर 3 गेंदों में 3 बड़े हिट वो लगाते हैं तो 500 रुपए का इनाम दिया जाएगा। 3 बॉल हुए हैं अभी तक के, 4 बॉल हुए हैं और 2 गेंदों का खेल अभी बचा है मैदान के अंदर। हुसैन के लिए अगली गेंद लेकर गेंदबाज फिर एक बार तैयार होंगे। अब सीधे बल्ले से इस बार क्या प्रहार किया है, बड़ा हिट आता हुआ 6 रनों के लिए। What a हुए इनटू द वी, ये बड़ा हिट यहां पर प्राप्त किया 6 रनों के लिए। बेहतरीन बल्लेबाजी। इसी तरीके के स्ट्रोक्स आपको खेलने होंगे अगर इस मैच को आपके नाम पर अगर करना होगा। फिर एक बार हुसैन बैटिंग एंड पर मौजूद, उनका साथ देने के लिए हर्ष यहां पर मौजूद। इस बार भी स्ट्रोक तो बढ़िया, क्रैकिंग कवर ड्राइव। बॉल अभी मैदान के अंदर है यानी कि रन आपको दौड़कर लेने होंगे। 2 रन यहां पर कंप्लीट किए जाएंगे और इसी के साथ ओवर की अब हो चुकी है समाप्ति। यस डीजे। समाप्ति यहां पर हो चुकी है।
वहां पर मौजूद है, बहुत ही बढ़िया एफर्ट। मैंने कहा था वहां से खड़े हो जाइए, मैंने कहा था जो वहां पर दर्शक खड़े हैं बैठे हैं वहां से हट जाइएगा प्लीज। पहले प्लेयर को चेक करिएगा, पाणी घेऊन जायचं प्लीज मैदानाच्यात, पाणी घेऊन जा, पाणी असेल आपल्याकडे तर। गेम की ओर फिर एक बार, इस बार भी उसी खिलाड़ी की ओर ये गेंद, लेकिन अब की बार रुकने नहीं वाली, बॉल मैदान के बाहर 4 रन। मीटिंग के लिए इतना वक्त नहीं है हमारे पास। छब्बीस रन लग चुके हैं स्कोर बोर्ड पर, 47 की जरूरत है, उसमें से 26 अब लग चुके हैं स्कोर बोर्ड पर। नए गेंदबाज है गौरव, गौरव को हम देख रहे हैं गेंदबाजी मार्ग पर। गौरव को आप देख रहे हो गेंदबाजी मार्ग पर, जो स्वयं नेशनल लेवल के खिलाड़ी है, बास्केटबॉल जो खेलते हुए नजर आए हैं, और वही अब गेंदबाजी मार्ग पर। क्या उसी तरीके का खेल अब मैदान के बीच फिर एक बार गौरव का नजर आएगा, यह भी एक देखने वाली बात रहेगी। पहली गेंद पर वॉट स्ट्रोक, बिल्कुल कवर्स के जानिब खेला हुआ ये स्ट्रोक था। 2 रन मिलकर बिल्कुल यहां पर संतुष्ट होंगे दोनों ही ये बल्लेबाज। उन्हें पता है कि अब यहां से ज्यादा घाई गड़बड़ करने की जरूरत नहीं है, रन जो है वो आ रहे हैं बिल्कुल अपनी टीम के द्वारा। जिस तरीके से वो रन रोके गए थे, अब उन्हें बनाने का कार्य यहां पर ये दोनों ये बल्लेबाज करते हुए। बढ़िया ये गेंद, एक बहुत ही बढ़िया कमबैक
शॉर्ट बॉल का प्रहार बिल्कुल कानों के बगल से ये गेंद जाकर निकली है, परफ्यूम डिलीवरी जिसे कहा जाता है, विकेट कीपर के हाथों में जाकर समाई है ये गेंद। इस बार भी शॉर्ट बॉल का प्रहार अब की बार हुआ है क्या, अंपायर यही कहते हुए कि इट्स अ फेयर डिलीवरी। चलिए फेयर डिलीवरी अब कॉल कर दिया है अंपायर्स ने, यानी कि अगले गेंद की ओर तुरंत बढ़ेंगे हम। इस बार ये काफी अनयूजुअल सा ये स्ट्रोक कितने रन देकर जाएगा, ये भी एक देखने वाली बात रहेगी। अब हुआ है क्या यहां पर, अंपायर बताते हुए कि जी हां ये 4 रनों के लिए बॉल मैदान के पास। उस बाउंड्री के बाद और एक बढ़िया ये स्ट्रोक, इस बार भी रन कितने मिलेंगे ये भी एक देखने वाली बात रहेगी। इस बार भी बॉल मैदान के बाहर, फिर एक बार 4। ये टावरिंग सिक्सर सड़क पे खड़ा का। गेंद वैसी नसीहत, जहां गेंद वहां पर ये स्ट्रोक। सात रन और चाहिए, 7। लास्ट बॉल है, लास्ट बॉल। 5 रन की और जरूरत है यहां पर, और आखिरी गेंद बचा है इस ओवर का। एक बॉल बाकी है, एक बॉल बाकी है। ऑनलाइन स्कोरर के हिसाब से एक बॉल बाकी है। पहला बॉल 2 रन, फिर 2 डॉट बॉल, फिर 4, फिर 6। एक बॉल बचा है इनके अकॉर्डिंग। 2 बाउंड्री आए, 2 बाउंड्री आए भाई, 2 4 आए। ओवर ओवर झाली आहे, ओवर झाली आहे। स्कोर किनारे पहली गेंद, और पहले ही गेंद पर यह बैठक रिवर्स यहां पर, लेकिन बॉल अभी भी मैदान के अंदर ही है। एक का रूपांतर अब 2 रनों में। अब टीम के सबसे बड़े खिलाड़ी बॉल के पीछे भागते हुए। चलिए स्क्वायर लेग अंपायर के पास जो हमारे एक्स्ट्रा खिलाड़ी खड़े हैं, प्लीज उनसे रिक्वेस्ट करूंगा साइड में आ जाइए। लाइफ में दिखने में भी थोड़ा सा खराब लग रहा है वो।
3 रनों की अभी भी जरूरत है इस मैच को जीतने के लिए। अभी भी रुकना होगा, कहीं ना कहीं एक सिंगल यहां पर प्राप्त किया जाएगा और अब 2 रनों की और जरूरत है यहां पर। दो रनों की और अब जरूरत है इस मैच को खत्म करने के लिए। अच्छी बल्लेबाजी रही है इस मैच में हुसैन की और हर्ष की भी, जिस तरीके से बल्लेबाजी का मुजाहरा दिखाया है उन्होंने। आज अगर देखा जाए तो बिल्कुल बरसात का यह मौसम है। सुबह के सत्र में थोड़ी सी बारिश यहां पर आई जरूर थी, लेकिन अब बारिश थोड़ी सी नजर नहीं आ रही है। अभी भी 1 रन बनाना है। क्या वो विनिंग हिट अब हर्ष के बल्ले से आएगा या फिर और हमें रुकना होगा? आखिरी 1 रन की अब जरूरत है मैदान के अंदर। एक हाथ से क्या यहां पर वो 6 आया है, बिल्कुल एक हाथ से ये बड़ा हिट और मैच अब हो चुका है फिनिश।